काय मंडळीनू सगळा सोयीचा आणि बेस आहे ना। आणि होय आपल्या कोकणी गाजच्या व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, त्याशिवाय आपला कोकण सगळीकडे पोहोचणार कसा। तर चला सुरू करूया आजचं आपलं कोकणी गाज। मंडळी, आपण कोकणी गाज मध्ये नेहमीच आपल्या कोकणातली भन्नाट माणसं, वस्तू, लोककला बघत आलोय। तसंच आज आपण एक वास्तू बघणार आहोत। आपण याआधी जी लोककला बघितल्या, वस्तू बघितली, माणसं बघितली, त्यातली दुर्दैवानं काही आज आपल्या सोबत नाही आहे। पण आज आपण जी वास्तू बघणार आहोत ती ऊन वारा पाऊस खात दिमाखात उभी आहे आणि पुढे अनंत काळ राहील सुद्धा। तर ती वास्तू आहे आपल्या कोकणातली म्हणजेच रत्नागिरीतली। हो, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय। मंडळी, आपण कोकणकर कधी ना कधीतरी जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी म्हणा किंवा फिरण्यासाठी आलो असेलच, जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच रत्नागिरीला। तर तुम्हाला जयस्तंभ या ठिकाणी कधीतरी भलं मोठं वाचनालय नजरेस पडलं असेल। याआधी कधी बघितलं नसेल तर पुढच्या वेळी याल तेव्हा नक्की बघा, कारण हे वाचनालय आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं वाचनालय। आणि मंडळी, हे वाचनालय जे सुरू झालं ते मुळात सर्वसामान्य लोकांसाठी। आणि आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ते अजूनही सुव्यवस्थित नाही तर उत्तमरित्या चालू आहे। मंडळी, या वाचनालयाची आणखीन एक गंमत म्हणजे या वाचनालयाची बरीच नावं बदलली गेली। म्हणजे बघा, या वाचनालयाची स्थापना झाली ती 1828 ला। तेव्हा त्याचं नाव होतं कोकण बुक सोसायटी आणि त्यानंतर लगेच बदललं गेलं ते नेटिव्ह जनरल लायब्ररी। ते नाव होतं 1888 पर्यंत। पण त्यानंतर काय झालं की जेव्हा इथले ब्रिटिश राजवट होती, ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना या वाचनालयाचं सभासद व्हायचं होतं। पण नेटिव्ह शब्द आल्यामुळे त्यांना याचं सभासद होता येईना। मग त्यामुळे पुन्हा एकदा नाव बदललं गेलं आणि ते झालं जनरल लायब्ररी। आणि जेव्हा सावरकर रत्नागिरीत आले तेव्हा त्याचं नाव निर्भय असं ठेवण्यात आलं। आणि मग पुन्हा एकदा 1951 ला ते नाव बदलून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय असं ठेवण्यात आलं आणि ते नाव आजतागायत कायम राहिलं। अहो मंडळी, या वाचनालयानं 1 लाख पुस्तकांचा पल्ला गाठलाय। आणि तुम्ही जेव्हा या लायब्ररीत जाल तेव्हा कोणतं पुस्तक मिळालं नाही असं कधी होणारच नाही। सगळ्या प्रकारची नाटकं, ग्रंथ, वेद, कथा, कादंबऱ्या, इथली मराठीतली, हिंदीतली, इंग्रजीतली, कन्नड अशी बरीच पुस्तकं तिथे आहेत। आणि तुम्ही जेव्हा लायब्ररीत जाल आणि एखादं पुस्तक अवेलेबल नसेल तर वाचनालय ते स्वतः उपलब्ध करून देतं। आहे की नाही कौतुकाचं? हे वाचनालय नव्या येणाऱ्या पिढीसोबत स्वतःला अपडेट करत राहतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण या वाचनालयाने स्वतःचं ॲप सुद्धा काढलंय, रत्नागिरी नगर वाचनालय या नावाने। तुम्ही जर घरी असाल आणि तुम्हाला लायब्ररीत एखादं पुस्तक अवेलेबल आहे की नाही याची माहिती हवी असेल तर ती ॲपवर लगेच मिळते। आहे की नाही भन्नाट? हे वाचनालय नेहमीच वाचकांनी भरलेलं असतं। आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे पु ल देशपांडे हे या वाचनालयाचे वाचक होते। तर या वाचनालयाला नक्की एकदा भेट द्या, तिथली पुस्तकं हाताळा आणि आपली कोकणातली अभिमानाची गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवा। आणि होय, आपल्या ह्याच केझेड रंगपट या युट्यूब चॅनलवर आणखीन एक वेब मालिका सुरू आहे, झाकण्या रिटर्न। तर ती नक्की बघा आणि केझेड रंगपट हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।